कार्यकर्ते खुश झालेत बरं का? पृथ्वी, कार्यकर्ते खुश तर आपण खुश, पण एक लक्षात ठेव, त्यांना काही कमी पडायला नको. काळजी घे त्यांची नीट. हो भैया. शुभू, आज मी काही गडबड न करता सगळी काम एकदम परफेक्ट केली. भारीच की. शुभू, हा साहेब. ही प्रेझेंटेशनची फाईल तयार झाली? हो, ही तयार केली आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्या. अरे वा शुभू, आजची सगळी कामं एकदम छान झाली आणि वेळेत, कुठलीही गडबड नाही. आलोच मी. शुभू, ते एक भाषण द्यायला सांगितलं होतं, ते उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत तयार होईल ना? मिळून जाईल साहेब. महत्वाचं भाषण आहे. तुझ्या असिस्टंटकडून चांगलं लिहिलं जाईल अशी आशा करतो. साहेब, यावेळेचं भाषण लय मनापासून लिहिलेलं असेल. आई, मला थोडा वेळ लागतोय, पण मी हळूहळू बाबांच्या जवळ जाते. मी तुला वचन देते, मी लवकरच बाबांना आत्याचा खरा चेहरा दाखवीन आणि कायम त्यांच्या पाठीशी उभी राहीन. बाबा, मी आज खूप म्हणजे खूप खूप खुश आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट दिवस आहे. हा दिवस मी कधीच विसरणार नाही. आज ना तुमची मुलगी म्हणून मला माझाच अभिमान वाटतोय. श्रावणी, आज मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. तू खरंच खूप छान काम केलंस आज. श्रावणी, भैयाने जी शुभूला शाबासकी दिली ना, ती खरं तर तुझ्यासाठी होती. होय मॅडम. हो, कळलं ते मला. अगं, रडू नकोस. रडू दे का आज मला. मला खूप आनंद झालाय. हे आनंदाश्रू आहेत खरंच. इतक्या वर्षात पहिल्यांदा मी बाबांबरोबर इतका वेळ घालवला. दिवसभर मी त्यांच्यासोबत होते, त्यांच्यासोबत सगळी कामं केली. मी त्यांना सगळ्या फायली दिल्या आणि हसून माझ्याकडे बघितले. आणि काम करताना काहीतरी देताना 2-3 वेळा तर त्यांच्या हाताचा स्पर्शही झाला मला. म्हणजे सांग ना ग, आता अजून काय हवंय मला. खरंच ही खूप मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. तू जेव्हा शुभूची असिस्टंट म्हणून काम करणार हे मला कळलं होतं ना, तेव्हा मला कळतच नव्हतं की हे सगळं कसं होणार आहे, तुला कसं जमणार आहे, तू काय करणार आहेस. एक धाकधूक होती मनात, पण तू सगळं व्यवस्थित केलंस.